नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी आणि त्यातला जो पाठ आहे त्याचं दुसरा पाठ आहे, त्याचं नाव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे। याचा भाग प्रथम हा आज आपण बघणार आहोत। सर्वप्रथम या पाठाचे जे लेखक आहेत त्यांचा अल्पसा परिचय आपण करून घेऊया। या पाठाचे लेखक आहेत यदुनाथ थत्ते, जन्म 1922 आणि मृत्यू 1998। प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार। 32 वर्ष त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले। कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहेत। त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके आहेत। प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे। पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवलेला आहे। प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प। काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे आपली बोली आणि मन म्हणजे आपल्या मेंदूमध्ये, हृदयामध्ये आपण जे मन असतं त्या काया वाचा मनाने केलेला संकल्प म्हणजे प्रतिज्ञा होय। प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते। आपण जे म्हणतो आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो। या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दाचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो। की प्रतिज्ञा म्हणजे काय, की काया वाचा मनाने केलेला एक संकल्प, की आपल्याला जे करायचे आहे आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास जेव्हा आपण आपल्या मनाशी बाळगतो तेव्हा खूप मोठी मोठी कामं व्यक्तीच्या जीवनात तो करू शकतो। तर या प्रतिज्ञेचा निश्चित अर्थ या पाठाच्या माध्यमातून अगदी जिव्हाळ्याने लेखकांनी समजून दिलेला आहे। आणि प्रस्तुत पाठ हा त्याच पुस्तिकेतील एक भाग आहे। म्हणजे जी प्रतिज्ञा जे एक छोटंसं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, त्या प्रतिज्ञा या पुस्तकातूनच हा एक छोटासा भाग घेण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा पाठ ज्याचं नाव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे। तर चला मग आपण हा पाठ आपल्याला काय संदेश देतो ते जाणून घेऊया। लेखक म्हणतो, मी एकदा एका शाळेत गेलो होतो। शाळेची प्रार्थनेची वेळ होती। मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो। मुले प्रार्थनेहून परतली। मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत। मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? आता लेखक एकदा एका शाळेमध्ये जातो आणि त्या ठिकाणी शाळेची प्रार्थनेची वेळ त्यावेळेला चालू झालेली असते आणि मुले पुस्तकातील प्रतिज्ञा जी आहे ती वाचत असतात। आपण बघतो की अनेक वेळेला आपल्या शाळेमध्ये सुद्धा परिपाठ घेतला जातो आणि त्या परिपाठामध्ये आपण विविध प्रतिज्ञा या म्हणत असतो। मग अशाच प्रकारे या मुलांच्या शाळेतसुद्धा प्रतिज्ञा ही म्हणत असतात मुलं। आणि हे सर्व बघून लेखकाला सुद्धा खूप आनंद होतो। सुखावलं म्हणजे काय, त्याच्या मनाला बरं वाटतं, आनंद होतो। ज्यावेळेला ही मुले प्रार्थनेवरून परत येतात तेव्हा तो मुलांना विचारतो, काही प्रश्न तो विचारतो, की तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? आता असा प्रश्न जर आपल्याला कोणी केला तर आपण काय म्हणू लगेच, की हो हो, आमच्या देशावर प्रेम आहे। तसंच ही शाळकरी मुलेसुद्धा म्हणाली, की अलबत। अलबत म्हणजे काय, हो नक्कीच। अलबतचा अर्थ होतो हो नक्कीच, नक्कीच आमच्या देशावर काय आहे, प्रेम आहे। आणि आम्ही आमच्या देशावर प्रेम न करणारे करंटे थोडेच आहोत। करंटा हा शब्द जो आहे आपण बऱ्याचदा कपाळ करंटा असं म्हणतो, म्हणजे याचा अर्थ होतो ज्याचे भविष्य वाईट आहे असा। जर आपण आपल्या देशावर प्रेम नाही केले
तर काय होऊ शकतं? करंट हा शब्द म्हणजे तसा अर्थाने दुर्दैवी असा होतो. जर आपण आपल्या देशावर प्रेम न करणारे करंटे असो तर आपल्या देशावर काय आपत्ती येऊ शकते? जर आजही आपण आपल्या देशावर प्रेम केलं नाही तर काय होईल? आपल्या आजूबाजूला अनेक असे देश आहेत, जसं पाकिस्तान आहे, की जो देश आतंकवादी दहशतवादी कारवाया आपल्या विरोधात करत आहे. चीन जो आहे तो घुसखोरी करू पाहत आहे. आणि आपण जर आपल्या देशावर प्रेम केलं नाही तर कदाचित आपला उद्या म्हणजे आपलं भविष्य हे सुद्धा काय असू शकतं? वाईट असू शकतं. आणि म्हणूनच आपण आपल्या देशावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपल्या देशाला जेव्हा आपली गरज भासेल तेव्हा आपल्या प्राणाची बाजी लावायला सुद्धा आपण मागे पुढे बघायला नको. म्हणून पुढे लेखक त्यांना म्हणतो की मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? आता हा जो प्रश्न होता, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता आणि आपण देशावर कसं प्रेम करायला पाहिजे, तर या प्रश्नावर सर्व मुले आश्चर्याने लेखकाकडे पाहायला लागली. कारण असा प्रश्न त्यांना यापूर्वी कोणीही केलेला नव्हता आणि हा प्रश्न त्यांना नीटसा त्यांच्या बालवयीन मनाला हा कळलेला सुद्धा नव्हता. पुढे लेखक म्हणतो की मुले आश्चर्याने पाहतच राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. मग लेखक म्हणतो की तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? विद्यार्थी म्हणतात हो हो करते तर. मग लेखक म्हणतो प्रेम करते म्हणजे काय करते? तर मुले उत्तर देतात, आमचे पालनपोषण करते, आम्हाला वाढवते. मग लेखक म्हणतो की मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? मग मुले म्हणतात देशाचे पालनपोषण करू, गौरव वाढवू, पण देश म्हणजे काय? लेखक मग पुन्हा त्यांना एक प्रश्न करतो की मग देश म्हणजे काय? मग मुले म्हणतात देश म्हणजे देशातील सर्व लोक. मग देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देशबांधवांवर करणे अवघड, होय ना? असा प्रतिप्रश्न लेखकाकडून त्यांना केला जातो. आणि मुलेही म्हणतात की हो, हे मात्र खरे आहे. की मग विद्यार्थी आणि लेखक यांच्यामध्ये काही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून जो संवाद चालू होतो आणि लेखक त्यांना काही प्रश्नसुद्धा विचारतात की तुमची आई तुमच्यावर प्रेम करते का? आणि हे सर्वांना सर्वश्रुत आहे की प्रत्येकाची आई प्रत्येक मुलावर काय करत असते? मुलाबाळांवर प्रेम करत असते. मग आता तुमची आई प्रेम करते म्हणजे तुमचं काय करते? मग मुले म्हणतात की आमचं ती पालनपोषण करते, आम्हाला हवं नको ते सर्व काही बघते. आम्ही आजारी पडतो तेव्हा आपली आई आपली शुश्रूषासुद्धा करते, म्हणजे आपली सेवासुद्धा करते. आणि एकंदरीतच काय आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वाढवते. मग आता देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? तर मग मुले काय म्हणतात की आम्ही देशाचं पालनपोषण करू, गौरव वाढवू, की या देशाला जे काही आवश्यक आहे, जे काही देशाकरिता आम्ही करू शकतो ते सर्व गोष्टी आम्ही या देशाकरिता करणार आहोत. आणि अशा पद्धतीने आम्ही असं महान कार्य करू की जेणेकरून आपल्या देशाचा काय वाढेल? आपल्या देशाचा गौरवसुद्धा वाढेल. मग पुढे लेखक म्हणतात पण देश म्हणजे काय? आता हा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे की मग देश म्हणजे काय? की आपल्याला अनेकांना प्रश्न पडतो की देश म्हणजे काय? मग मुले म्हणतात की देश म्हणजे देशातील लोक. की त्यांचं उत्तरही अगदी बरोबर आणि समर्पक असं होतं. कारण देश म्हटला की देशातील नागरिक येतात आणि या सर्वांनी मिळून काय तयार होतो? कोणताही एक देश जो आहे तो तयार होत असतो. मग पुढे लेखक त्यांना प्रश्न करतात की देशावर प्रेम करणे एक वेळ सोपं आहे, परंतु देशबांधवांवर करणे अवघड आहे, होय ना? कारण आपण आपल्या कुटुंबियांवर प्रेम करतो, आपण आपल्या भाऊ बांधवांवर बहिणींवर आपण प्रेम करतो, परंतु आपल्या इतर आजूबाजूच्या लोकांबद्दल आपल्या मनात एवढी सहानुभूती, प्रेमाचा ओलावा किंवा तेवढं निर्मळ प्रेम हे आपलं इतरांवर राहत नाही. म्हणून मुलेसुद्धा त्याला होकार देतात लेखकाच्या या प्रश्नाला की हो हो, हे खरे आहे, आपण देशावर प्रेम करतो,
परंतु देशबांधवांवर मात्र आपलं तेवढंसं प्रेम राहत नाही. मग पुढे लेखक म्हणतात की भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात. की लेखक काय म्हणतो की भारतावर प्रेम करणे म्हणजे काय, या भारताच्या भूमीवर प्रेम करणे तर होयच, परंतु त्यावर राहणारे जे नागरिक आहेत म्हणजे जे आपले देशबांधव आहेत त्या देशबांधवांवर सुद्धा काय केलं पाहिजे, आपण तेवढंच प्रेम केलं पाहिजे. परंतु असं होताना मात्र दिसत नाही, कारण काही लोक नुसतं भूमीवर प्रेम करतात, म्हणजे जी आपली मातृभूमी आहे त्या भूमीवर प्रेम करतात, परंतु देशबांधवांबद्दल त्यांच्या मनात फार काही प्रेम दिसत नाही. म्हणून लेखक म्हणतो की भारतावर प्रेम करणे म्हणजे काय, भूमीवर प्रेम करणे आणि भूमिपुत्रांवरही प्रेम करणे, म्हणजे या दोनही गोष्टी या आवश्यक आहे असं लेखक त्यांना पटवून सांगतो. मग मुले त्यावर विचारतात की म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र या दोघांवरही प्रेम हवे, होय ना? बरोबर आहे, मुले म्हणाली. की लेखक जेव्हा त्यांना म्हणतात की देशावर प्रेम करणे म्हणजे काय, की भूमी आणि भूमिपुत्र या दोघांवरही प्रेम करणे होय. फक्त भूमीवरच आपण प्रेम करतो आणि आपल्या देशबांधवांविषयी आपल्या मनात जर आदर आणि प्रेम नसेल तर त्याला खरं देशप्रेम हे म्हणता येणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपल्या देशाबरोबर आपल्या भूमीबरोबर आपल्या भूमिपुत्रांवर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. त्यावर मुलेसुद्धा त्यांना काय करतात, होकार देतात. मग पुढे एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी की नेहमी असायला हवे. की एक मुलगा त्यांना लेखकाला म्हणतो की भगतसिंग, राजगुरू आणि कुर्बान हुसेन असे काही क्रांतिकारी जे आपल्या देशामध्ये झाले की ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाकरिता ते लढले आणि फासावर सुद्धा गेले, परंतु त्यांनी आपली मान इंग्रजांपुढे झुकवली नाही आणि म्हणूनच ते काय होते, देशावर खरेखुरे ते प्रेम करत होते आणि हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. परंतु लेखक म्हणतो की हे सर्व खरं आहे की भगतसिंग, राजगुरू आणि कुर्बान हुसेन यासारखे स्वातंत्र्य सैनिक हे देशाकरिता फासावर सुद्धा चढले आणि त्यांनी आपलं खरं प्रेम आपल्या मातृभूमी आणि भूमिपुत्रांविषयी व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. परंतु जर आपल्याला त्यांच्यासारखं प्रेम करायचं असेल तर मग काही देश पुन्हा गुलाम बनवायचा का? कारण तशी परिस्थिती आता पुढे येणार नाही आणि भविष्यातही ती येऊ शकत नाही. म्हणजे काय, आता पुन्हा आपण देश गुलाम बनवावा आणि आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी पुन्हा आपण फासावर जावं का, असा प्रतिप्रश्नसुद्धा लेखक त्या मुलांना करतो. आणि लेखक पुढे म्हणतो की आपलं जे प्रेम आहे ते देशावर प्रेम फक्त कधी असतं, आपत्काळी. म्हणजे काय, देशावर जर एखादं संकट आलं असेल तर त्यावेळेला आपण काय करतो, आपलं प्रेम देशाप्रती व्यक्त करतो आणि आपण सगळे देशप्रेमाने एकत्र येतो आणि त्या संकटाचा सामना निकराने आणि एकत्र येऊन करतो. पुढे लेखक म्हणतो की एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे, आपल्याला देशप्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. की लेखक ज्या वेळेला मुलांना म्हणतात की आपल्याला जर देशावर आपलं प्रेम दाखवायचं असेल तर आपला देश हा पुन्हा गुलाम व्हायला हवा का? आता ते तर शक्य नाही, परंतु आपलं देशावर आपण केव्हा प्रेम करतो, फक्त आपत्काळी. म्हणजे देशावर एखादं संकट आलं, भूकंप झाला, पूर आला, देशावर युद्ध लादल्या गेलं, त्यावेळेला आपण काय करतो, आपत्काळामध्ये म्हणजे संकट काळामध्ये आपण आपल्या देशावर किती प्रेम आहे हे सर्व नागरिक दाखवू इच्छितात. परंतु त्यावर एक मुलगा म्हणतो की आपण देशावर काय केलं पाहिजे, फक्त संकटकाळीच प्रेम न करता नेहमीच देशावर प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि नेहमीच आपण सजग असलं पाहिजे की आपलं देशप्रेम हे कमी होऊ नये. म्हणून आपण आपलं देशावर प्रेम व्यक्त करण्याकरिता संकटांना आमंत्रण देण्याची काहीही गरज नाही, असं मत तो मुलगा लेखकापुढे व्यक्त करतो. त्यावर लेखक त्यांना एक उदाहरण सांगतो
की एकदा पंडित जवाहरलाल नेहरू हे निवडणुकीच्या दौऱ्यावर असतात आणि त्यावेळेला लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू हे खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. की मग लेखक त्यांना एक उदाहरण देतो की एकदा पंडित जवाहरलाल नेहरू हे निवडणुकीच्या प्रचाराच्या दौऱ्यावर असतात आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोक त्यांची काय करतात, गाडी अडवतात आणि त्या ठिकाणी गाडी अडवून ते भारत माता की जय असा गगनभेदी घोष हे करू लागतात. गगनभेदी म्हणजे गगनाला भेदणारा आणि घोष म्हणजे जय जयकार करणे. गगनभेदी म्हणजे गगनाला भेदणारा, गगन म्हणजे आकाश आणि घोष म्हणजे काय, जय जयकार करणे. ते काय करतात, मोठमोठ्याने घोषणा देऊ लागतात. मग आता पंडित नेहरूंची सुद्धा उत्सुकता वाढते आणि ते गाडीखाली उतरतात आणि भारत माता की जय म्हणजे काय असं ते त्या जमलेल्या लोकांना विचारू लागतात आणि त्यावर चर्चा करत करत ते सर्व लोकांना भारत माता की जय म्हणजे काय याचा अर्थसुद्धा समजावून सांगतात. आणि भारत माता म्हणजे काय, भारतातील सर्व लोक. आपण बघतो की भारत माता म्हटली की संपूर्ण भारत देशातील लोक हे त्यामध्ये येतात आणि हीच गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरू हे त्या लोकांना समजावून सांगतात. मग आता देशावर प्रेम म्हणजे काय की जात, धर्म, वंश, भाषा हे सर्व जे काही भेदाभेद आपण पाळतो आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये ते सर्व विसरून आपल्या सर्वांवर प्रेम करायला शिकणे म्हणजे काय, देशावर प्रेम करणे होय. की आपण बघतो की धर्माच्या नावावरून, वंशाच्या नावावरून किंवा भाषेच्यावरून आपण अनेक जणांमध्ये, जातीवरून आपण अनेक वेळेला एकमेकांमध्ये भेदाभेद हा करत असतो. तर असं व्हायला नको, कारण आपण शेवटी काय आहोत, आपण एकाच देशाचे नागरिक आहोत आणि जर आपलं खरंच देशावर प्रेम असेल तर आपण सुद्धा हे सर्व जे भेद आहेत, मग जात असेल, धर्म असेल, वंश असेल, भाषा असेल, या सगळ्या भेदांना आपण विसरून एकमेकांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. तेच खरं देशावर प्रेम आहे असं पंडित जवाहरलाल नेहरू हे लोकांना सुद्धा समजावून सांगतात. मग पुढे एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? की एक मुलगा लेखकाला मध्येच थांबतो आणि तो म्हणतो की मग आता प्रेम करायचं म्हणजे काय करायचं, नेमकं काय करायचं आहे आपल्याला? तर लेखक म्हणतो की मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. की प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय, हे एक मुलगा लेखकाला प्रतिप्रश्न करतो. तर लेखक त्याला म्हणतात की प्रेम करायचे म्हणजे काय, दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. जसं आपण एखाद्या ठिकाणी पूर, भूकंप आलेला असेल तर त्यावेळेला आपण त्यांच्या या नागरिकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, कारण आपण जेव्हा असं करू तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आपल्या देशबांधवांवर प्रेम करू. एक माणूस, एक आपला शेजारी दुःखी आहे आणि त्याचं दुःख आपण बघतो आहे, याला खरं प्रेम म्हणता येणार नाही. म्हणून लेखक काय म्हणतो की आपल्याला जेव्हा प्रेम करायचं आहे तर दुसऱ्याचं दुःख पाहून आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा काय आलं पाहिजे, अश्रू आले पाहिजेत आणि त्याच्या मदतीसाठी आपण धावून गेलो पाहिजे. आणि दुसऱ्याला जेव्हा आनंद होतो तेव्हा आपणही आनंदित व्हायला शिकलं पाहिजे. की जसं भारत एखादी क्रिकेटची मॅच जेव्हा जिंकतो, एखादी स्पर्धा जिंकतो, वर्ल्ड कप जिंकतो, तेव्हा जसं सर्व लोक एकत्र येतात आणि आनंदाने जल्लोष करतात, तर यालाच खऱ्या अर्थाने काय म्हटलेलं आहे, प्रेम म्हटलेलं आहे. की यालाच खऱ्या अर्थाने देशप्रेम आपण म्हणू शकतो. की दुसऱ्याच्या डोळ्यात दुःख बघून आपले डोळेसुद्धा पाणावतील आणि दुसऱ्याला जो काही आनंद झालेला आहे तो आनंद बघून आपण जेव्हा आनंदित होऊ तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण काय होऊ, आपण देशप्रेम करतो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषासुद्धा आपल्याला आली पाहिजे.
की प्रेम जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अश्रू आणि हास्य यांची भाषासुद्धा काय असली पाहिजे, अवगत असली पाहिजे. आणि आपण बघतो की अश्रू आणि हास्य, हास्य म्हणजे आनंद आणि अश्रू म्हणजे दुःख, ही एक जागतिक भाषा आहे. की आपण बघतो की जगामधले सर्व लोक हे आनंद झाला की हसतात आणि दुःख झालं की रडतात. मग आपण सुद्धा ही अश्रू आणि दुःखाची भाषा जी आहे ती आपण काय केली पाहिजे, आपल्याला आली पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंद असेल तर तो आनंद ओळखून आपल्याला सुद्धा आनंदित होता आलं पाहिजे. दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये जर अश्रू असतील तर ते अश्रू बघून आपण सुद्धा दुःखी झालो पाहिजे. कारण ही जागतिक भाषा आहे. याला कोणत्याही प्रकारच्या ग्रामरची, भाषेची आवश्यकता नाही. इतरांच्या चेहऱ्याकडे बघूनच आपण ही भाषा अवगत करू शकतो. मग मुलं म्हणतात की हास्य आणि अश्रूंची भाषा, त्यांना हा जो प्रश्न आहे लेखकाचा तो कळत नाही. म्हणून लेखक त्यांना म्हणतो की हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असू शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसेच सुबुद्धसुद्धा हवे. की हास्य आणि अश्रूची भाषा म्हणजे नेमकं काय हे मुलांना कळत नाही. आणि म्हणून ते प्रश्न विचारतात की हास्य आणि अश्रूंची भाषा म्हणजे काय. मग लेखक त्यांना म्हणतात की हास्य आणि अश्रू यांची भाषा ही काय, जागतिक स्वरूपाची भाषा आहे. की एखाद्या ठिकाणी भूकंप झाला की महापूर आला की आपणही काय होतो, आपल्या देशबांधवांकरिता दुःखी होतो आणि दुःखी झालोच पाहिजे. कारण तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपल्याला अश्रूंची भाषा कळते. आपल्या देशाने क्रिकेट मॅचमध्ये जर एखादा कप जिंकलेला असेल तर आपल्याला खूप आनंद होतो. तर ही हास्याची भाषा आहे. ती भाषा जर आपल्याला कळत नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रेम समजलेलंच नाही, असं लेखक त्यांना म्हणतो. आणि पुढे तो म्हणतो की महात्मा गांधी काय म्हणाले होते की प्रेम कधीही निष्क्रिय असू शकत नाही. निष्क्रिय म्हणजे कोणतीही कृती न करणारे, आणि सक्रिय म्हणजे काय, क्रियाशील, आणि सुबुद्ध म्हणजे काय, चांगली बुद्धी असलेलं. की प्रेम कधीही निष्क्रिय असू शकत नाही. मग आपण बघतो की आपली जी आई आहे ती आपल्यावर काय करते, प्रेम करते. म्हणजे तिच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला काय दिसतं, प्रेम दिसतं. तुम्ही आजारी पडला तर ती तुमची काळजी घेते. तुम्हाला भूक लागली तर ती पटकन काहीतरी खायला तुम्हाला करून देते. जसं हिरकणी जी होती, हिरकणीचं एक शिवाजी महाराजांच्या काळातलं एक अत्यंत बोलकं असं उदाहरण आहे की गडाचे दरवाजे बंद होतात आणि तिला जो दरवाजावर, गडाच्या दरवाजावर असलेला सैनिक पहारेकरी आहे तो तिला आत प्रवेश करू देत नाही. मग आपल्या मुलाच्या प्रेमापोटी, वात्सल्यापोटी ही हिरकणी, जो कठीण असा बुरुज आहे गडाचा, तो सुद्धा रात्री चढते आणि ती आतमध्ये, किल्ल्याच्या आतमध्ये ती प्रवेश करते. ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना कळते त्यावेळेला तिला शिक्षा करत नाही तर तिचा सत्कार करतात आणि तिच्या बाळाबद्दल आणि तिच्या वात्सल्याबद्दल शिवाजी महाराज तिला वंदनसुद्धा करतात. की हे कार्य फक्त एक आईच करू शकते. म्हणजे काय की प्रेम हे कधीही निष्क्रिय असू शकत नाही, ते सतत सक्रिय आहे. ते प्रत्येक कृतीतून आपल्याला दाखवून देतं की मी सक्रिय आहे. आणि आई जशी सक्रिय राहते मुलांसाठी कोणतंही कार्य करण्यासाठी, तर तसंच प्रेमसुद्धा, खरं प्रेमसुद्धा कधीही निष्क्रिय असू शकत नाही. ते काय असतं, सक्रिय असतं आणि ते सुबुद्धही असतं. म्हणजे काय, त्यामध्ये बुद्धीचा वापरसुद्धा केला जातो. केवळ प्रेम व्यक्त करायचं आहे म्हणून कोणत्याही संकटांना निमंत्रण द्यायचं आणि आपण प्रेम व्यक्त केलं असं आपण म्हणू शकत नाही. तर प्रेम हे सक्रियही असतं आणि ते सुबुद्धसुद्धा असतं, असं गांधीजी नेहमी म्हणायचे. मग आता पुढे लेखक त्यांना विचारतो, पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? कारण आता इंग्रज गेलेले आहेत, आपली गुलामीची अवस्थासुद्धा नष्ट झालेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये आता शांतता आहे, शांततेचं वातावरण आहे. मग अशा काळात आपण देशावर प्रेम करायचं म्हणजे काय, आपण ते कसं व्यक्त करू शकतो, असा प्रश्न हा लेखक मुलांना विचारतो. मुलं लेखकाला विचारतात.
आणि त्यानंतर लेखक त्यांना उत्तर देतो की शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आपल्याकडे आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर होईल. काय होईल? आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे कामसुद्धा लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. अशा प्रकारे लेखक त्यांना काय करतो? त्यांना उत्तर देतो. मग आता शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. भले आज इंग्रजांची सत्ता आपल्या इथे नसेल, गुलामी नसेल, पण आपण देशाच्या नवनिर्माणासाठी काय करू शकतो? रचनात्मक कार्य करू शकतो. रचनात्मक कार्य करणे म्हणजे काय? देशाचे भविष्य घडवणारे कार्य आपण करू शकतो. अनेक संधी आपल्याकडे देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक कार्य करण्यासाठी उपलब्ध आहे. आपण चांगलं शिक्षण घेऊन चांगलं इंजिनियर होऊ शकतो, आर्किटेक्ट होऊ शकतो, पायलट होऊ शकतो, राजकीय पुढारी बनू शकतो, डॉक्टर होऊ शकतो आणि त्या माध्यमातून अनेक रचनात्मक कामं, सेवेची कामं हे आपण देशाकरिता करू शकतो. म्हणजेच देशावर आपलं प्रेम व्यक्त करू शकतो. भलेही मग आपण एवढं मोठं शिक्षण घेतलेलं नसेल तर आपण हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने म्हणजे खूप छान पद्धतीने सायंटिफिकली आपण काय करू शकतो? गावाची साफसफाईसुद्धा करू शकतो. हे सुद्धा काय आहे? देशावरील प्रेम व्यक्त करणेच होय. आणि कोणताही काम करताना आपण हा सतत विचार केला पाहिजे की आपल्या या वागण्याचा परिणाम हा देशावर आणि देशवासियांवर कसा होईल. की आपण बघतो एखाद्या वेळेला काहीतरी कारणांनी दंगेधोपे होतात, खूप जाळपोळ, लुटालूट होते. खरं पाहता, वास्तविक पाहता असं व्हायला नको. जर खऱ्या अर्थाने आपलं देशावर प्रेम असेल तर आपण देशाचीच राष्ट्रीय संपत्ती जाळून टाकणार नाही. म्हणून काय की आपल्या या कृतीतून आपल्या देशावर आणि देशवासियांवर त्याचा काय परिणाम होतो याचा विचार हा सर्वप्रथम आपल्या मनात आला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण काय आहे? देशावर प्रेम करत आहोत. म्हणून आपण जास्तीत जास्त रचनात्मक चांगले कामं करण्याकडेच आपला कल असला पाहिजे. जेणेकरून काय होईल की आपल्या देशावर आपण प्रेम करतो आहोत हे आपण सिद्ध करू शकू. मग आता लेखक पुढे म्हणतो की खरे म्हणजे कोणतंही काम किंवा गोष्ट ही लहान किंवा मोठी नसते. कोणतंही काम हे लहान किंवा मोठं नसतं. ज्या संदर्भात म्हणजे ज्या हेतूने, ज्या प्रामाणिक हेतूने आपण ते कार्य करत असतो तो संदर्भच त्या गोष्टीला मोठं किंवा लहान बनवत असतो. म्हणजे ते जे कार्य आपण करतो आहे ते कार्यच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. एखादा गरीब व्यक्ती आहे, त्याच्याकडे पैसा नाही, त्याच्याकडे अधिकार नाही, त्याच्याकडे शिक्षण नाही, परंतु तो जर रस्ता झाडत असेल आणि निस्वार्थ वृत्तीने तो रस्ता झाडत असेल तर अशा वेळेला त्याचं कार्यसुद्धा खूप महान असं आहे. जसं संत गाडगेबाबांचं उदाहरण या बाबतीत आपल्याला घेता येईल की संत गाडगेबाबा भलेही फार मोठे कलेक्टर नव्हते, फार मोठे शिकलेले नव्हते, शास्त्रज्ञ नव्हते, परंतु त्यांनी जो संदेश गावागावात रस्ता झाडताना लोकांना दिला तो संदेश आजसुद्धा लोकांच्या मनामध्ये रुजलेला आपल्याला दिसतो. त्यांचं काम मात्र खूप छोटं होतं. म्हणजे काम जरी छोटं असेल परंतु ज्या निस्वार्थी वृत्तीने, निष्काम प्रवृत्तीने त्यांनी जे कर्म केलेलं होतं ते कर्म हे खूप महान कार्यामध्ये मोडलेलं आपल्याला दिसतं. म्हणून निष्काम आणि निस्वार्थी वृत्तीनं केलेलं एखादं छोटंसं कामसुद्धा खूप महान असतं आणि ज्यामध्ये काहीतरी हेतू आहे, काहीतरी स्वार्थ आहे. माझं नाव झालं पाहिजे, मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, चॅनल्सवर, पेपरमध्ये माझे फोटो आले पाहिजेत, अशा वृत्तीने केलेलं एखादं मोठं कार्यसुद्धा काय आहे? खूप छोटं असलेलं असतं असं लेखक मुलांना समजून सांगतो. म्हणजे एकंदरीत काय की आपल्या देशावर जर आपलं प्रेम असेल तर आपण अनेक रचनात्मक कार्य आपण केले पाहिजेत. आपण लहान आहोत किंवा मोठा आहोत हा तिथे प्रश्न येत नाही. आपण कोणत्याही प्रकारचं छोटं मोठं कार्य करून आपल्या देशाच्या नवनिर्माणाकरिता, आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करण्याकरिता करू शकतो असं लेखक या ठिकाणी मुलांना समजून सांगतो. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण
आपला जो दुसरा पाठ आहे ज्याचं नाव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे, याचा प्रथम भाग आपण बघितला. यानंतर द्वितीय भागामध्ये आपण याचा उर्वरित राहिलेला जो भाग आहे तो आपण बघूया. तत्पूर्वी मी थांबतो. धन्यवाद.